पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधलेला आहे। काँग्रेसच्या काळोख्या कारभाराचा आणखी एक पुरावा असं भाजपकडून म्हटले गेले। सोशल मीडियावर भाजपकडून काँग्रेसवर टीकास्त्र डागले गेले। शेकडो निरपराधांचे रक्त सांडवणाऱ्या दहशतवाद्याचा काँग्रेसकडून बचाव केला गेला। यासिन मलिक सारख्या दहशतवाद्याचा बचाव करण्याचं काँग्रेसनं काम केलं असा हल्लाबोल भाजपकडून करण्यात आलाय। केशव उपाध्ये यांनी एक्स पोस्ट करत हा हल्लाबोल केला। काँग्रेसच्या काळोख्या कारभाराचा आणखी एक पुरावा असं केशव उपाध्ये यांनी म्हटलंय। ज्याने शेकडो निरपराधांचे रक्त सांडवले त्या यासिन मलिक सारख्या कुप्रसिद्ध दहशतवाद्याचा बचाव करण्याचं, त्यांच्याशी संवाद साधून त्यालाच सौजन्य दाखवण्याचं पाप काँग्रेसनं केलंय। समझोता करून त्यांनाच संरक्षणाची ढाल देणारे हेच काँग्रेसवाले असं उपाध्ये यांनी म्हटलंय। हफीज सईदची गुप्त बैठक घेऊन त्याची माहिती काँग्रेसनं लपवली। दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करताना आणि देशाची सुरक्षा धोक्यात घालण्याचं काम करताना कोणता उद्देश होता असा सवालही उपस्थित केलाय। एक गोष्ट स्पष्ट होते की ती म्हणजे काँग्रेससाठी दहशतवादी ही वोट बँक होते असंही म्हटलंय। मोदी सरकारनं ठामपणे कारवाई करून अशा दहशतवाद्यांना शिक्षा दिली। मोदी सरकारसाठी भारत प्रथम, सुरक्षा सर्वोच्च असं केशव उपाध्ये यांनी म्हटलंय।